मुक्ता, बरं वाटतंय मला आता. जा तू आराम कर. दमली असशील ना तू पण. नक्की. नक्की जा. मुक्ताताई, काही पाहिजे का? हा जरा बोलायचं होतं. हा बोला ना. ते अहो काय होतंय का तुम्हाला? नाही, त्याच काय, मला बहीण नाहीये ना, आणि मी तुझ्याकडे पाहिलं ना की मला मी माझ्या बहिणीकडे पाहतोय असंच वाटतं. काय? हा, पण तू मला भाऊ मानशील ना? हा हा हा. ते सारंगला तुझ्याशी जरा बोलायचंय. मायशी? हा, फार नाही, फक्त 2च मिनिटाचं काम आहे. अहो पण आता काय बोलायचंय? आता मला भाऊ मानलंस ना, मग नाही नको म्हणू. चल चल चल. तुम्ही बोला, मी हाय. अहो अप्पे भाऊ. हाय. जे बोलायचं ते पटकन बोला. मला इथं तुमच्या संग भीती वाटते. ओके ओके. अहो काय करताय तुम्ही? एक मिनिट. ऐका ना, तुम्ही हे काय करताय? तू आत्ताच्या आत्ता फॅक्टरीवरती जा. ओके. ऐका. आता जे मी बोलणार आहे ना, ते मी खूप विचार करून बोलतोय. हा मला प्रपोज करायची प्रॅक्टिस करतोय की काय? कसं बोलावं कळत नाहीये. आय मीन दिस इज सो अनबिलिव्हेबल. एवढ्या सहज कुणावर तरी प्रेम होईल असं मला कधी वाटलंच नव्हतं. पण तुझा साधेपणा, खरेपणा मला रोज नव्यानं प्रेमात पाडतोय. तू एवढी मनात भरलीयस ना की प्रत्येक श्वासात मला तू आठवतेस. I love you. I love you too. तुला खरंच तुझ्या प्रत्येक श्वासाला मी आठवते. हा? मलाही असंच होतं.
किती सेम आहे ना आपलं. आणि बघ ना, तू मला प्रपोज करायची प्रॅक्टिस करत होतास आणि मीच समोर आले. पण तुला माहितीये, तू जेव्हा खाली ऍसिडिटीचा प्रॉब्लेम सांगून निघून गेलास ना, तेव्हा मला खरंच टेन्शन आलं होतं. मला असं वाटत होतं, हा असा का वागतोय. पण आता समजलं, तुला आधी तुझं प्रेम व्यक्त करायचं होतं आणि नंतर ह्या परंपरा, लग्न. बरोबर ना? बरोबर. किती क्यूट आहेस रे तू, बेबू. बेबू? कोण बेबू? तू आणि कोण? मला आवडतं पार्टनरला बेबू म्हणायला. आय लव्ह यू. आई जगदंबे, माझ्या लेकीवर आणि यांच्यावर लक्ष ठेव ग बाई. आणि संकटांना, अडचणींना तुझ्या हातानं 2 झापडी आण. अजून किती अंगावर घ्यायची ग. आम्ही सगळे मेहनत करतोच आहे. फक्त जरा तरी चांगले दिवस दिसू दे ग आई. आहे जेवण वाढलंय, चल. हा आले. आहे आपल्या नशिबात चांगलं चुंगलं खायला नाही आहे का? दोन वेळचं जेवायला भेटतंय ना, तेच चांगलं समजायचं, नशीब मानायचं. पर जर नशीब स्वतःहूनच बदलायचं म्हणत असन, तर मग काय करायला पाहिजे? स्वतः सोन्याचा हंडा सापडणार आहे का तुझ्या बापाला सरकारी नोकरी लागणार आहे? आहे तसं नाही अगं, पण असं नाही, काही होणार नाहीये. स्वप्नात रमायचं नाही, आपला आपण धडपडत राहायचं. जे आहे ना त्यात सुख मानायचं. सुख हे असं दुसऱ्यांनी दिलेले कापड म्हणजे सुख ना? मग ते अगं काय बोलती, डोकं जागेवर आहे का तू? या गरिबीचा आणि उसनं जगण्याचा ईट आलाय आता मला. समोरचं ताट बाजूला करून 2 दिवस उपाशी ठेवलं ना, मग तुला कळ जेवणाची किंमत. अंगाला मळ, जिबेला कळ. ईट आलाय म्हणे, जेव गपचिप.